आज आपण इथे टोमॅटोची पुरी पाहणार आहोत। तर टोमॅटोची पुरी बनवायला एकदम सोपी आहे, सिंपल रेसिपी आहे, खायला एकदम खस्ता आहे। तर या पुरीबरोबर खाण्यासाठी आपण ताकातले बटाट्याची भाजी बनवत आहोत। दोन्हीचे कॉम्बिनेशन खूप छान लागते। तर ही बनवताना काही टिप्स आहेत जी की आपले ताक बटाट्याच्या भाजीत टाकल्यानंतर न फटणार नाहीये। तर ही भाजी आणि ही पुरी कशी झाली हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा। तर चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे 4 टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेऊयात। म्हणजे एका टोमॅटोचे 2 भाग करून त्याचा पाठीमागची साईड काढून घेऊयात। असे केल्याने आपले टोमॅटो पटकन वाफले जाते, म्हणजेच आपल्याला हलके शिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत शिजवायचे आहे की त्याची पाठीमागची जी साल आहे ती साईडला सेपरेट होत नाहीये तोपर्यंत। आता इथे माझे 4 टोमॅटो अशा प्रकारे कट करून झालेले आहेत। आता इथे पातेल्यात आपले पाणी उकळून पण आलेले आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। 10 मिनिटानंतर आपले टोमॅटो शिजलेले आहेत। गॅस बंद केलेला आहे। चिमट्याच्या साहाय्याने एक एक टोमॅटो करून काढणार आहोत। याच्यावरची साल साईडला सेपरेट करणार आहोत। आता आपल्याला इथे लाल टोमॅटो घ्यायचे आहेत। जेवढे जास्त लाल टोमॅटो घेचाल तेवढे आपल्या पुरीला कलर सुंदर येतो आणि खाण्यासाठी अत्यंत टेस्टी आणि खस्ता लागते। इथे मी सगळे टोमॅटो एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत। आता इथे आपले टोमॅटो थंड झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। फक्त 5 मिनिटांमध्येच आपले टोमॅटो थंड होतात। आता याला मिक्सर जारमध्ये टाकून फिरवायचे आहे। पण जर तुमच्या टोमॅटोला लाल कलर जास्त नसेल तर इथे तुम्ही 1 चमचा लाल मिरच पावडरचा वापर करा, हे ऑप्शनल आहे। याला मिक्सर जारमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ, 1 चमचा अजवाईन आणि 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल टाकल्यामुळे आपल्या पुरीला एकदम टेक्स्चर छान येते, जी की लाटताना पिठाचा वापर करायची गरज पडत नाहीये। आता चवीपुरते मीठ टाकलेले आहे आणि याला चांगले फेटून घेऊन मसाला एकजीव करून घेणार आहोत। हा मसाला व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे, म्हणजे मीठ पूर्ण मसाल्यात मिक्स झाले पाहिजे। आता याच्यामध्ये 1 कप बारीक रवा मिक्स करणार आहोत। हा रवा ही आपल्याला चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही जेवढे जास्त फेटून मिक्स करताल तेवढा हा रवा फुलतो। आता याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेले आहे। आता याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी फुलण्यात सोडून देऊया। आता एका वाटीमध्ये 1 चमचा हळदी पावडर, इथे 1 ते 2 चमचे लाल मिरच पावडर घेणार आहोत। तसेच इथे मी जिरा पावडर 1 चमचा, 2 चमचा धने पावडर घेतलेली आहे। पाणी ओतून याला फुलण्यासाठी आपण सोडणार आहोत। एकजीव करून घ्यायची आणि आपण हा मसाला भाजीसाठी वापरणार आहोत। त्याच्यासाठी पाण्यामध्ये थोडा फुलावा म्हणून आपण यात पाणी टाकून घेतलेले आहे। आता इथे कुस्करून घेतलेले बटाटा घेतलेला आहे। उकडलेले बटाटे असले की भाजी बनवायला लवकर सोपी जाते। आता याच्यामध्येही आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि ह्यालाही व्यवस्थित फेटून असे मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जर फोडी हलक्यात दिसावेत असे वाटत असेल तर तुम्ही पूर्ण मॅश नाही केले तरी चालेल, पण मला इथं पूर्ण मॅश करायचे होते म्हणून मी मॅश केले। आता एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे दही घेणार आहोत। लक्षात राहू द्यात की आपल्याला दही रूम टेम्परेचरची घ्यायची आहे। फ्रीजमध्ये ठेवलेले असेल तर तुम्ही त्याला थोड्या वेळासाठी वरती काढून ठेवा। नंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या। तुम्हाला जर असे फेटायचे नसेल तर एकदा मिक्सरला फेटून घेतले तरीही चालेल। आता इथे आपला रवा व्यवस्थित फुलून तयार झालेला आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन 1 चमचा गरम मसाला टाकून घ्या, ऑप्शनल आहे, नसेल टाकायचा नाही टाकला तरीही चालेल, पण याच्यामुळे आपल्या पुरीला टेस्ट चांगली येते। आता याच्यामध्ये आपण गव्हाचा वापर करणार आहोत। तर गव्हाचे पीठ तोपर्यंत टाकायचे आहे जोपर्यंत आपण याच्यामध्ये एक गोळा बनवून तयार होत नाही तोपर्यंत। याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे। आता तुम्ही पाहू शकता जेवढे मावेल तेवढे पीठ टाकून एक गोळा बनवून घेतलेला आहे। त्याला वरून तेल लावून भिजण्यासाठी सोडायचं आहे। आता याला 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी तेल लावून मी सोडलेले आहे। तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊयात। तर भाजी बनवण्यासाठी एक कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल कडकडीत गरम असावे
2 तमालपत्र टाकून घ्या, तमालपत्राने फ्लेवर छान येतो। इथे सुक्या लाल मिर्च टाकून घेतलेले आहेत, 1 चमचा मोहरी, ते 2 चमचा जिरे व्यवस्थित फुलवून घेतलेले आहे। आपण पाण्यात भिजाई ठेवलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा, मसाला एकजीव पूर्ण हलवून घ्यायचा। मसाला आपल्याला तोपर्यंत पाण्यामध्ये होता त्यामुळे तो छान फुललेला आहे। आता तेलात टाकल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे। त्याच्यामुळे थोडासा गॅस फुल करून याला व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत म्हणजे त्याच्यातले पाणी पूर्ण अब्झॉर्ब होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। पाहू शकता याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। हा मसाला खाली चिपकू नये म्हणून हलवत राहायचे। आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचे जे आपण पाण्यात केलेले मिश्रण होते ते ओतून घ्यायचे आहे। या स्टेजला लगेच तुम्ही थंड असतानाच पुढची प्रोसेस करू शकता, नाहीतर मग बटाट्याला एक छान अशी उकळी काढून 2 ते 3 मिनटासाठी गॅस बंद करून ठेवा। याच्यामुळे आपण जेव्हा ताक टाकेल तेव्हा ते फटणार नाही। मी गॅस बंद केलता 2-3 मिनटासाठी। आता याच्यामध्ये ताक टाकून घेत आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्यानंतरच गॅस चालू केलेला आहे। गॅस चालू केल्यानंतर अशा प्रोसेसमध्ये तुम्ही फास्ट हलवत राहा, ज्याच्यामुळे आपले ताक फटले जाणार नाही। हे पाहू शकता मी याला चांगले असे फेटून घेतले। जोपर्यंत याला उकळी येत नाही तोपर्यंत याला फेटत राहायचे, त्याच्यामुळे इथे आपले ताक फटत नाही। आता याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तरी पण मी याला थोड्या वेळ व्यवस्थित हलवून घेत आहे, ज्याच्यामुळे हे फटले जाऊ नये। आता याला मस्त उकळी आल्यानंतर याला मी 5 मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतले। 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी शिजून आपली बटाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे, म्हणजेच ताकातली बटाट्याची भाजी सुंदर अशी तयार झालेली आहे। बिलकुल फेटली जास्त असल्यामुळं फटली नाही आहे। आता याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित आणखी 2 मिनटं शिजू द्यायचे। आता आपल्याला गॅस बंद करायच्या आधी याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ ही सगळ्यात शेवटी टाकायचे। मीठ अगोदर जर टाकले तर आपले ताक याच्यामध्ये नक्कीच फटेल, त्याच्यामुळे मीठ ही सगळ्यात शेवट टाकायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कस्तुरी मेथीचा वापर केला तरी चालेल। मी पण थोडी कस्तुरी मेथी टाकलेली आहे। कस्तुरी मेथीमुळे आपल्याला ही हॉटेल स्टाईल वाटते। आता इथे भाजी बनवून तयार आहे। आता इथे पुऱ्या लाटून घेऊयात। तर छोटीशी गोळी घेऊन याला व्यवस्थित छोट्या आकारामध्ये लाटून घ्यायची। तुम्ही पाहू शकता की आपल्याला इथे पिठीची गरज पडत नाही आहे, आपली पुरी अशीच लाटून व्यवस्थित तयार झालेली आहे। मी तुम्हाला पुरी हातात घेऊन दाखवते की आपल्याला पुरी कितपत जाड ठेवायची आहे। तुम्हाला मी दाखवलेली आहे, अशा छोट्या छोट्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्हाला मी तळून दाखवते कशी टम अशी आपली पुरी फुगत आहे। हे पाहू शकता हलके हलके गोल गोल सर्कलमध्ये फिरवायचे, म्हणजे आपली पुरी व्यवस्थित अशी गोल गरगरीत फुगून तयार होते। आता इथे आपली पुरी तळून तयार झालेली आहे। ही पुरी तुम्हाला मी पुढे घेऊन दाखवते की आपली टोमॅटोची पुरी किती सुंदर बनवून तयार आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या पण व्यवस्थित तळून घेऊयात। ह्या पुऱ्या खायला अत्यंत छान लागतात, खूप छान लागतात। टिफिनला नेण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी खूप मस्त आहेत आणि शिवाय ही टोमॅटोपासून बनवलेले आहेत, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट थोडी अलग राहते, त्याच्यामुळे खाण्यासाठी काहीतरी वेगळे खातोय असे वाटते। आता इथे आपल्या पुऱ्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही या पुऱ्या जर एक चपाती घडीची बनवतो तशीच बनवून नंतर एका वाटीच्या साहाय्याने कट केल्या तर तुम्ही एकाच वेळेस 4 पुऱ्या बनवून घेऊ शकता। आता आपल्या इथे पुऱ्या बनवून सगळ्या तयार आहेत। मी तुम्हाला दाखवते, जर आपली टम पुरी फुगलेली असेल तर लहान मुलं पटकन त्याच्यामध्ये बोट घालून घेतात। तुम्ही पाहू शकता माझ्या एका पुरीमध्ये माझ्या मुलीने एक बोट घालून घेतलेले आहे। त्यांना काहीतरी नवीनच वाटते, म्हणजेच कौतुक वाटते। आपली टम फुगलेली पुरी कशी झाली आहे कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर एक लाईक नक्की करा।